नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव मनसोपचार तज्ज्ञ DJ सिल्वा यांनी गोव्यावरून पाठवला आहे. ख्रिश्चन कुटुंबाची झाली दत्त मंदिरात सुटका. डॉक्टर सिल्वा यांच्या मते त्यांच्या संपूर्ण जीवनातील डॉक्टर की कारकिर्दीमध्ये ही फार विलक्षण आणि वेगळी केस होती. ही केस जिने त्यांचे धाबे दणाणून सोडले. सामान्य जीवनात नजरेच्या आवाक्याबाहेर सृष्टीच्या काळोख्या अंधारात काय लपलं आहे याची प्रचिती घडून आली. सदरील प्रसंग 2008 गोव्यात घडला आहे. डॉक्टर सिल्वांच्या अनुभवानुसार वेळ सकाळी 10:30 वाजता. डॉक्टर सिल्वा त्यांच्या केबिनमध्ये टेबलाजवळ असलेल्या खुर्चीत बसलेले आणि त्यांच्या समोर एक मुलगी व एक बाई बसलेली. मुलगी अमायरा डिक्रोजा आणि तिची मम्मा मंदिरा डिक्रोजा. अमायराचे वडील 10 वर्ष अगोदरच हे जग सोडून गेले होते. डॉक्टरांनी मंदिरा यांना काय प्रॉब्लेम आहे असं विचारलं. त्यावर त्यांनी आपल्या लेकीबद्दल सांगायला सुरुवात केली. डॉक्टर, ही माझी मुलगी अमायरा. गेले 2 आठवडे झालेत. फार विचित्र वागते. खाणं पिणंसुद्धा सोडलंय. पहा किती अशक्त झाली. तोंडातून एक ब्रसुद्धा काढत नाही. फक्त एकटक शून्यात पाहत बसलेली असते. असं बोलताना मंदिराच्या डोळ्यांच्या कडा लेकीची अवस्था सांगत पाणावत गेल्या. डॉक्टर सिल्वा सांगतात, मी त्या मुलीकडे म्हणजे अमायराकडे पाहिलं. अंगात एक चॉकलेटी मिनी फ्रॉक घातलेला. वयाने जेमतेम 18 वर्षाची. दिसायला मस्त, गोरीपान, टपोरे डोळे. पण तिच्या चेहऱ्यावर एक उदासीनता होती. डोळ्यात शून्य भाव. चेहरा ओढलेला, नाखुश दिसत होता. शरीराने फारच दुर्बळ दिसत होती. 18 वर्षाची तरुण मुलगी म्हणजे चेहऱ्यावर तेज दिसायला हवं. पण अमायराच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र निमुळतं झालेलं. 2 मिनटं मी अमायराचं निरीक्षण केलं आणि मग, अमायरा, तुला नक्की काय त्रास होतोय आणि कधीपासून असं विचारलं. पण ती काहीच बोलेना. अगदी शांत बसलेली. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप सोडली तर देहाची कणभर हालचाल होत नव्हती. असं वाटत होतं समोर माणूस नाही तर निर्जीव प्रेत असावं. त्यावर डॉक्टरांनी मिस मंदिरा यांना सांगण्याची विनंती केली. मंदिरा सांगू लागली, 2 आठवडे अगोदर ही कॉलेजवरून लेट घरी आलेली. रात्रीची कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी बड्डे पार्टीला गेली होती असं तिने सांगितलं. त्या रात्री आली तेव्हा तिने काहीच खाल्लं नाही. मी थोडंसं खाऊन घे म्हटलं तर मी जेवण करून आले असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी देखील ती उशिरा उठली. अंग तापाने फणफणत होतं. दुपारी 3 वाजता मी तिला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चेकअप करून गोळ्या दिल्या. 2 दिवसात ताप तर बरा झाला. पण नंतर ही जरा विचित्र वागू लागली. रूममध्ये एकटीच कोणाशी तरी बोलत बसायची. विचारल्यावर सांगते, माझी मैत्रीण आहे. मध्येच कधी विचित्र वागते. लहान मुलासारखी चालते काय, लहान मुलासारखी बोलते काय, तर कधी लहान मुलासारखं रडते सुद्धा. मला आमच्या घराजवळील सावलकर काकूंनी ही सर्व लक्षणं मानसिक रोगाची आहेत. तिला मनसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असं सांगितलं. म्हणून मी हिला तुमच्याकडे घेऊन आले, मंदिरा म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यावर डॉक्टर म्हणाले, मंदिरा,
तुम्ही म्हणालात का तुमची मुलगी बड्डे पार्टीला गेली होती आणि तुमच्या सांगण्यानुसार हा सर्व त्रास बड्डे पार्टीवरून आल्यावर सुरू झालाय. तर त्या दिवशी काही वेगळी घटना घडली होती का? डॉक्टर सिल्वांनी विचारलं. त्यावर मंदिराच्या चेहऱ्यावर जरा शरमेचे भाव पसरले. मान खाली झुकली. त्यांचे ते भाव पाहताच डॉक्टरांना कळून चुकलं. ते म्हणाले, हे पहा मंदिरा, इट्स नॉर्मल थिंग्स, पण हा एक केसचा भाग आहे. तुम्ही जर त्या दिवशी अमायराचा स्वभाव कसा होता, काय झालं होतं, काहीही न लपवता सांगितलं तर मला ट्रीटमेंटमध्ये हेल्प होईल. डॉक्टर सिल्वांच्या वाक्यावर मंदिरा या सांगू लागल्या. अमायरा त्या दिवशी पार्टीवरून आल्यापासून जरा घाबरल्यासारखी बेचैन वाटत होती. मी तिला खूप खोदून विचारलं, काय झालंय? तर ती जरा कचरत म्हणाली, मी आणि माझा बॉयफ्रेंड आम्ही एका बंद बंगल्यात गेलो होतो. तर तिथे मला काही विचित्र माणसं दिसली. दे लुक लाईक अ घोस्ट, मंदिरा म्हणाल्या. आणि तोच अचानक कल्पना नसताना अमायरा खुर्चीतून खाडकन उठून उभी राहिली. दातावर दात आपटत, तोंडातून जीभ बाहेर काढत ती डावीकडून उजवीकडे हलवू लागली. माकडासारखं बगलेत खाजवत तोंडातून हाफ हाफ असा आवाज काढू लागली. तिच्या डोक्यावरचे केस चेहऱ्यावर पसरले आणि त्यातून निघणारा तो आवाज. अमायरा मोठमोठ्याने दात चावू लागली आणि अचानकच तिने ते वेडेचाळे थांबवले व एका मोठ्या पुरुषासारखी तर्जनी दाखवत बोलू लागली, ओगी डिकरा, काय मस्ती लावले रे तू? हां, अशी मस्ती करतात का? गप, शहाण्या मुलासारखं बस पाहू, अमायरा म्हणाली आणि पुन्हा तिने तेच मरकट चाळे करायला सुरुवात केली. बगलेत खाजवत हाफ हाफ असा आवाज काढू लागली आणि परत तिचा पवित्रा बदलू लागला. ती पुरुषासारखं बोलू लागली, लब्बाड, सांगून ऐकतो का छडीने मारू तुला? मारू मारू? अमायरा स्वतःचा एक हात वर करत समोर कोणीतरी लहान मुलगा मस्ती करत उभा आहे अशी मारायची ॲक्शन करताना कोणाशी तरी बोलत होती. पण खरंच तिथे कोणी उभं होतं का? आणि जर असेल तर ते डॉक्टर सिल्वा आणि मंदिरा यांना का नाही दिसलं? किंवा असं काही नव्हतंच. अमायराच्या देहात जे आत्मस्वरूप होतं त्याच आत्म्याची ही रूपं तिच्या देहात घुसून तमाशा करत होती. अमायरा पुन्हा जागेवर उड्या मारू लागली, बगलेत खाजवू लागली आणि अचानक मोठमोठ्याने, नका नका मारू पप्पा, असं लहान मुलासारखं केविलवाण्या स्वरात ओरडत रडत जागेवर खाली मान घालून गप्प बसली. मग पुन्हा मान वर करून मोठ्या माणसासारखे हावभाव करत बोलू लागली, गुड गुड बॉय, आता नाही मारत, जा अभ्यास कर आता. अमायरा मटकन उडी मारत खाली बसली. मांडीवर पाटी पुस्तक आणि हातात पेन असल्यासारखं लिहू लागली. पण तिच्या मांडीवर ना वही होती ना हातात पेन. अमायराची ही अवस्था पाहून मंदिराने तोंडावर हात ठेवून हुंदके द्यायला सुरुवात केली. पाहिलं डॉक्टर, अशीच वागते आठवड्याभरापासून. काय झालंय काही माहीत नाही, काही कळायला मार्ग नाही, मंदिराबाई रडत म्हणाल्या. डॉक्टर सिल्वा म्हणतात, प्रथमदर्शनी अमायराच्या या वागण्याचा अर्थ माझ्या मते स्पिरिट ऑफ पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आजाराशी संबंधित होता. तसं मी मंदिरा यांना सांगितलं. मंदिरा, मला वाटतं अमायरा स्पिरिट ऑफ पर्सनॅलिटी डिसऑर्डर या मानसिक रोगाची शिकार झाली आहे. या रोगात पेशंट दुसऱ्या माणसाची पर्सनॅलिटी असल्याची कॉपी करतो. ब्रेन डॅमेजमुळे मेंदू एक वेगळीच पर्सनॅलिटी जन्माला घालतो. मला वाटतं अमायराने या अगोदर कधीतरी हा जो मोठा माणूस आणि हा जो मुलगा आहे त्यांचं संभाषण पाहिलंय किंवा ऐकलं असेल आणि त्यांची पर्सनॅलिटी ब्रेनने डॅमेज झाल्याने कॉपी करायला सुरुवात केली आहे, असं डॉक्टर सिल्वा म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर मंदिराने
यावर काही उपाय नाही का? माझ्या मुलीला वाचवा, असं पोटतिडकीने म्हटलं. त्यावर डॉक्टर म्हणाले, मिस मंदिरा, खरं तर स्पिरिट ऑफ पर्सनॅलिटी डिसऑर्डर यावर हवा तसा उपचार नाही, पण मी काही गोळ्या लिहून देतोय आणि या गोळ्या आठवड्याभरात खाऊन 8व्या दिवशी अमायराला घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये या. जर गोळ्यांनी फरक पडला तर ठीक, नाहीतर नेक्स्ट हाय लेवल ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं म्हणत डॉक्टर सिल्वांनी गोळ्या लिहून दिल्या आणि त्या दोघीही मायलेकी निघून गेल्या. ठरल्याप्रमाणे आठवडा उलटून गेला. अशात 8 दिवसानंतर सकाळी 11च्या सुमारास मंदिरा अमायराला घेऊन क्लिनिकमध्ये आली. डॉक्टर सिल्वांनी अमायराला चेक केलं आणि तिच्या आईला विचारलं, मी लिहून दिलेल्या टॅब्लेट्स आठवडाभर अमायराने खाल्ल्या आहेत ना? गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स वगैरे? डॉक्टरांच्या प्रश्नावर मंदिराने सांगितलं, डॉक्टर, अमायराने आठवडाभर गोळ्या खाल्ल्यात, पण औषधाचा अंमल मात्र झाला नाही असं वाटतंय. उलट गोळ्या खाल्ल्यानंतर ती लहान मुलासारखं वागते. मी नाही खाणार गोळ्या, असं म्हणत रागात हातपाय झाडते. घरातल्या सर्व वस्तूंची फेकाफेक करते. मंदिरा हे सांगताना अस्वस्थ होऊ लागल्या. डॉक्टर सर्व काही शांतपणे ऐकत होते. तोच अमायरा पुन्हा तशीच वागू लागली, पण यावेळेस तिने खुर्चीवरून थेट डॉक्टरांच्या टेबलवर उडी घेतली. टेबलवर उडी घेऊन माकडासारखी 2 पायावर बसली. तिच्या डोक्यावरचे काळे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले. तिचे डोळे, तोंड सर्व काही केसच्या आत झाकलं गेलं आणि तो खर्जातला भसाडा पुरुषी आवाज बाहेर पडला, डॉक्टर, यू बास्टर्ड, तू कितीही गोळ्या खायला घाल या पोरीला, बट. अमायरा टेबलावर एकदम ताठ उभी राहिली व कंबर आणि हात मागे पुढे हलवत मरकट चाळे करत म्हणाली, बट आय टेल यू, आय कांट लिव्ह हर. अमायरा वेड्यागत खदाखद हसत होती. तिचा हा बदललेला आवाज पाहून मंदिराचे डोळे वटारले. तोंडाचा आ वासला, कारण आजचा बदललेला आवाज हे तिच्यासाठी नवीनच प्रकरण होतं. मग अचानक अमायराचा पवित्रा बदलू लागला. ती शांत झाली आणि 2 पायावर शरीराचं मुटकुळं करून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत डोकं गुडघ्यात घालून बसली. डॉक्टर सिल्वांनी मंदिराकडे पाहिलं. त्यांचा चेहरा घामाने डबडबलेला. डोळ्यात भीतीची प्रखर छटा होती. घसा सुकलेला. मंदिरा, जस्ट रिलॅक्स, काम डाऊन. द पर्सनॅलिटी ऑफ डिसऑर्डरमध्ये असं होतं, पेशंट आवाज बदलून त्या पर्सनॅलिटीची नक्कल करत बोलतो. डॉक्टरांच्या वाक्यावर मंदिराला जरा धीर आला. डॉक्टर पुढे म्हणाले, मंदिरा, आय थिंक आपल्याला शॉक ट्रीटमेंटची गरज पडेल. मंदिरा यांच्याकडे सुद्धा दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी लागलीच होकार कळवला. डॉक्टर सिल्वा सांगतात, मी दिलेल्या गोळ्यांचा अमायरावर बिलकुल प्रभाव झाला नव्हता, म्हणून मी अमायरावर ECT शॉक ट्रीटमेंट करायची ठरवली. खरं तर मला वाटलं ECTने तिच्या वागण्यात बदल होईल, पण नाही, ती माझी चूकभूल होती. उलट या शॉक ट्रीटमेंटनंतर या केसने एक वेगळंच अविश्वसनीय वळण घेतलं. ते कसं? एके दिवशी मंदिरा अमायराला शॉक ट्रीटमेंटसाठी घेऊन आली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली. अमायराला एका खाटेवर इंजेक्शन देऊन झोपवलं गेलं. कपाळाच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रॉड पॅड लावले. शॉक दरम्यान ओठांना इजा व्हायला नको म्हणून तोंडात कॉटनचा नरम बाईट ब्लॉक टाकला. डॉक्टरने इलेक्ट्रिक मशीनद्वारे हलकासा करंट सोडायला सुरुवात केली. अमायराचं सारं शरीर तडफडू लागलं. पहिला टेक झाल्यावरती डॉक्टरांनी पुन्हा मशीनद्वारे करंट सोडला. पण यावेळेस जे घडलं ते फारच भयंकर, अविश्वसनीय होतं. इलेक्ट्रिक कंट्रोल मशीनचं काळं बटन डॉक्टरांच्या नजरेसमोर अचानक
आपोआप हाय शॉक मोडपर्यंत गेलं. अमायराच्या सर्व शरीराला जलद वेगाने थरथर करत झटके बसू लागले. तिचं सारं शरीर खाटेवर माशासारखं तडफडू लागलं. खोलीत पेटलेल्या भिंतीवरचा पिवळा बल्ब एका अनाहूत संकटाची चाहूल लावत चरचरू लागला. सर्व खोलीभर अंधार उजेड असा लपंडाव सुरू झाला. डॉक्टरसहित ज्या नर्स ट्रीटमेंटमध्ये सामील होत्या त्या नर्सच्या चेहऱ्यावर भीती पसरली. घामाने सर्वांचे चेहरे ओलेचिंब झाले. इलेक्ट्रिमॉड मशीनमधून सफेद धूर निघू लागला. जागेवरचं मशीन खडखड आवाज करत बंद झालं आणि पुढच्या क्षणाला धाड असा आवाज करत मशीन पांढरा धूर उडवत जागेवर फुटलं. मशीन फुटताच अमायराचं सारं शरीर निश्चित शांत झालं. खोलीत भिंतीवरचा बल्ब मात्र अद्याप चरचरत होता. जणू धोका टळला नाही. हा त्यामागचा उद्देश असावा. डॉक्टरांसोबत असलेली नर्स कमालीची घाबरली. त्यातच तिने गळ्यात असलेल्या क्रॉसवर हात ठेवला आणि म्हणाली, ओ गॉड, जीजस. तिच्या तोंडातून निघालेल्या वाक्यासरशी अमायराच्या देहात जी काही आत्मा शिरलेली तिने खाडकन डोळे उघडले. डोळ्यांचा रंग निळसर कचागड्यासारखा झाला. ओठ काळेशार पडले. त्या ओठांवर एक छद्मी खुणशी हास्य झळकत होतं. अमायराने उजव्या हाताची हालचाल केली आणि त्या नर्सचा डावा हात जोरात धरला. इतका जोरात का त्या नर्सच्या हाताचं हाड मोडेल असं वाटू लागलं. डोंट प्रे, दे नेवर सेव्ह यू, दे नेवर सेव्ह एनीवन. अमायराने असं म्हणतच त्या नर्सचा डावा हात तोंडात टाकला आणि तिच्या हाताची नरम गुळगुळीत मांसांची बोटं कडकड असा आवाज करत फोडत कडाकड तोडली. त्या वेदनेने त्या बिचाऱ्या नर्सने मुळाच्या देठातून किंकाळी फोडली. डॉक्टरांनी विस्पारलेल्या नजरेने अमायराकडे पाहिलं. तिचं सारं तोंड रक्ताने माखलेलं. ओठांच्या कडेतून बोटातून निघालेल्या लालसर रक्ताची एका सरळ रेषेत धार लागली होती. बाजूलाच त्या नर्सने आपला हात डोळ्यासमोर आणला. हाताची चारही बोटं तुटलेली. त्या तुटलेल्या बोटावरचं रक्त हाताच्या पंजावर पसरलेलं. डॉक्टर, यू रास्कल, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी तिला सोडणार नाही. नाव दिस इज माय बॉडी. मी सोडणार नाही हिला. आणि जर हिला माझ्यापासून विलग करण्याचा प्रयत्न केलास तर नर्सची फक्त बोटं खाल्लीत तुला कच्चा खाईल. लालसर रक्ताने माखलेल्या अमायराच्या ओठावर एक कुत्सित रानटी हसू पसरलं. ती तिखट जहरीली नजर डॉक्टरांच्या छाताडावर खेळली, जी छाती ह्या दृश्याने धडधड करत होती. अचानक खोलीत भिंतीवर चरचरणारा पिवळा बल्ब फटाक्यासारखा फुटला. त्या सरशी अमायराचं सारं शरीर बेडवर स्प्रिंगसारखं मागे जात धाडकन आदळलं. फुटलेल्या बल्बने जणू चेतावणी दिली, पुन्हा असं करू नका नाहीतर जीवावर बेतेल. डॉक्टर सिल्वांच्या मते हा घडलेला प्रकार सामान्य नव्हता. शॉक दिलेल्या पेशंटला शुद्धीवर येण्यासाठी तब्बल अर्ध्या तासाचा कालावधी हवा असतो आणि अमायराला एवढा शॉक बसूनसुद्धा शॉकच्या अर्धवट ट्रीटमेंटमध्ये ती उठून जागी झालेली. तिचे बदललेले डोळे, उग्र अवतार, खोलीतला फुटलेला बल्ब, हा सर्व प्रकार एका अनाहूत संकटाची चाहूल लावणारा होता. हा साधासा दिसणारा प्रकार आता मात्र काहीतरी वेगळा आहे. इथे शिक्षणाची, ज्ञानाची नाही तर दैवी शक्तीची गरज आहे, हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी त्याच वेळेस मिस मंदिरा यांची ऑफिसमध्ये भेट घेतली. घडणारा प्रकार फार विचित्र आणि वेगळा आहे. अमायराच्या देहात एका वाईट सोलचं अस्तित्व आहे असं सांगितलं. जे ऐकून मंदिरा फार घाबरल्या, कारण त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर चर्चमध्ये जाणं बंद केलं.
देवाकडे पाठ फिरवली. आता देव आपली मदत करणार नाही असा विश्वास त्यांना बसला, ज्यामुळे आपली मुलगी आता वाचत नाही अशी अपेक्षाच त्यांनी सोडून दिली. पण एक मार्ग बंद झाला म्हणून दुसरा मार्ग देव उघडतोच. तो म्हणजे डॉक्टर सिल्वा दर आठवड्याला गोव्यातील प्रसिद्ध चर्च आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च या चर्चमध्ये प्रार्थनेकरता जात असत. डॉक्टरांनी आपल्या केबिनमधूनच फादरला कॉल लावला. अमायराचा पास्ट फादरांना ऐकवला. 10 मिनटं बोलून झाल्यावर सिल्वांनी कॉल कट केला आणि मंदिराला सांगितलं, आज रात्री फादर तुमच्या घरी येतील. त्यांनी अमायरावर एक्सॉर्सिझम करायचं ठरवलंय. द हेड ऑफ गॉड हाऊसकडून ते याची परवानगी घेऊन रात्री 8 वाजता तुमच्या घरी येतील. डॉक्टर सिल्वा सांगतात, द एक्सॉर्सिझम करणं हे फार जिकरीचं काम असतं असं म्हटलं जातं, कारण एक्सॉर्सिझममध्ये बंधक वाचण्याचा चान्स जरी जास्त असला तरी बंधक दगावण्याचा धोकाही तेवढाच असतो. कारण यामध्ये वापरले जाणारे मंत्र फार शक्तिशाली ऊर्जेने भरलेले असतात. सोबत ते आत्म्यासहित बंधकाच्या देहावर आघात करतात. त्यामुळे एक्सॉर्सिझमची परवानगी मिळणं कठीण असतं. हे काही कारणास्तव बॅन केलेलं असतं, पण फादर ॲड हे प्रमुख असल्याने त्यांना याची परवानगी मिळाली. त्याच रात्री 10च्या दरम्यान मंदिरा डिक्रोजा यांच्या घरी फादर आले. त्यांनी सोबत एक काचेची 10 इंच लांबीची बाटली ज्यात कसलं तरी जल होतं आणि एक चॉकलेटी रंगाचं एक्सॉर्सिझमचं पुस्तक आणलेलं. सोबत एक क्रॉस होता. गूढ रात्र सुरू होती. चारही दिशेला सुनसान दमट शांतता पसरलेली. डिक्रोजाच्या बंगल्यात अमायराच्या खोलीत डॉक्टर सिल्वा, मंदिरा आणि फादर उपस्थित. खोलीतील लाईट बंद केलेल्या आणि उजेडाकरता खोलीत चारही दिशेला 50-60 मेणबत्त्या पेटवलेल्या. त्या मेणबत्त्यांच्या तपकिरी प्रकाशात खोली उजळून निघाली. अमायराला खोलीतील फरशीवर मधोमध बसवलं आणि फादरने तिच्या भोवताली काचेच्या बाटलीतल्या पाण्यातून एक वर्तुळ तयार केलं. अमायरा शांत, निर्विकार, शून्य नजरेने वर्तुळात बसलेली, जणू काही झालंच नाही अशी. फादर अमायरासमोर उभे राहिले आणि शांत आवाजात बोलू लागले, माय चाइल्ड, काय होतंय तुला? फादरच्या वाक्यावर अमायरा हू नाही का चू नाही, अगदी शांत बसलेली. कोण त्रास देतंय तुला? कोण आहे तो? फादरने पुन्हा विचारलं. पण अमायरा शांत, शून्य नजरेने खाली पाहत होती, जणू फादरचं बोलणं तिला ऐकायला येतच नाही. लेकीची अवस्था पाहून मंदिराचे डोळे पाणवले. फादरने तिच्याकडे पाहिलं आणि तिला डोळ्यांनीच शांत बसण्याचा इशारा केला. आता फादरने त्या काचेच्या बाटलीतलं पाणी अमायराच्या देहावर शिंपडलं. 2 थेंब. त्या पाण्याचे 2 थेंब अमायराच्या अंगावर पडताच ती अक्षरशः गुराढोरासारखी ओरडू लागली. पिंजऱ्यातल्या पोपटासारखी फडफडू लागली. दोन्ही हात तिने चेहऱ्यासमोर ठेवले आणि मम्मा मम्मा असं म्हणत आईला हाक मारू लागली. लेकीच्या काळजीने मंदिराच्या काळजात कळ उठली. त्या अमायराच्या दिशेने धावल्या, पण फादरने त्यांना अडवलं. स्वतःच्या मायेवर काबू ठेव चाइल्ड. ही नाटकं आहेत. इट्स अ ड्रामा. दिस इज अ एव्हिल पॉवर. फादरच्या या वाक्यावर मंदिरा डोळे पुसत मागे सरकली. स्वतःचा प्लॅन फिसकटलेला पाहून ते ध्यान चवताळलं. फादर, यू बास्टर्ड, माझ्यामध्ये येऊ नकोस, नाहीतर दुश्मनी फार महाग पडेल तुला. अमायराच्या अंगात आलेलं ते ध्यान खर्जातल्या आवाजात खेकसलं. तसा फादरने पुन्हा बाटलीतील जलाचा तिच्यावर अभिषेक करायला सुरुवात केली. पण यावेळेला ते पाणी अंगावर पडताच ते ध्यान मरकट चाळे करत मादक स्वरात ओरडू लागलं, जणू देवाच्या या दिव्य जलाची ते थट्टा करत असावं, सांगू पाहत असावं
या पाण्याचा काही एक फायदा होणार नाही. आता मात्र फादर रागाने त्या ध्यानाकडे पाहू लागले. तोच त्या ध्यानाने अमायराच्या अंगावर असलेल्या शर्टाची वरची 2 बटणं उघडायला सुरुवात केली. फादर, यू वॉन्ट दिस गर्ल? हां? आणि असं म्हणत त्या ध्यानाने विचित्र हसायला सुरुवात केली. शट अप, यू एविल ऑफ हेल. हे तू जे काही या बिचाऱ्या मुलीसोबत घाणेरडं काम करतोयस त्याची शिक्षा तुला गॉड कर्वे दिल्याशिवाय राहणार नाही. फादर कडाडत्या आवाजाने म्हणाले. तू काहीही करू शकत नाहीस माझं. अमायराच्या देहात असलेलं ते ध्यान निर्लज्जपणे हसत म्हणालं. फादरने पुन्हा त्यांच्या हातात असलेलं चर्चचं पाणी तिच्या अंगावर शिंपडलं. यावेळी अमायरा मोठ्याने किंचाळली. फादरने आता हातातील एक्सॉर्सिझमचं पुस्तक उघडलं आणि क्रॉस अमायराच्या समोर धरला. फादर बोलू लागले. अंधाराला दूर सारण्यासाठी मी स्वच्छ सूर्याचा प्रकाश किरणांपेक्षा तेजस्वी असलेल्या जीजसला बोलवत आहे. त्यांनी शक्ती स्वरूपात यावे. आपल्या प्रिय मुलाचं या वाईट अनिष्ट शक्तीपासून संरक्षण करावं. फादरच्या पहिल्या वाक्यासरशी दात विचकत अमायराच्या आत दबा धरलेल्या त्या शक्तीने फादरकडे पाहिलं. जणू ती शक्ती डोळे वटारून फादरला दम देत होती. सर्व शक्तिमान जीजस समोर तू काळी आत्मा काहीच करू शकत नाही, असं फादरने म्हणताच अमायराच्या देहातील आत्मा चवताळली. तिचं सारं शरीर तडफडू लागलं. ती त्या वर्तुळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू खोलीतील गारवा वाढला. बंद खोलीत एक हलकीशी हवा वाहू लागली, जी एका शक्तीने भरल्याची साक्ष देत होती. जणू शेवटचा अंतिम क्षण आलाय असं वाटत होतं. इन द नेम ऑफ गॉड हॉली स्पिरिट, द वर्ल्ड स्पेशलिस्ट पॉवरफुल गॉड, द फिनिश्ड बॅड एंटिटी, आय गिव्ह यू द लास्ट ऑर्डर फ्रॉम माय गॉड जीजस. फादरचा आवाज क्षणाक्षणाला वाढला आणि पुढच्या क्षणाला फादरच्या नजरेत एक विलक्षण करारी चमक आली. ते दात ओठ खात विलक्षण भारलेल्या नजरेने म्हणाले, जीजस, बाय द पॉवर ऑफ गॉड आय कमांड यू बॅक टू हेल. फादरच्या या शेवटच्या शब्दाने काहीतरी घडलं जे फार भीतीदायक वाटत होतं. अमायराचं सारं शरीर जागेवर तडफडू लागलं. ती मोठ्याने आ वासून किंचाळू लागली आणि जागेवर बेशुद्ध झाली. अमायरा बेशुद्ध झाल्यानंतर डॉक्टर सिल्वा, फादर आणि मंदिरा खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. आता फादरने मंदिराला सांगितलं, काळजी करू नकोस, गॉड सेव्ह यू. अमायरा ज्या वाईट शक्तीच्या तावडीत होती त्यातून पूर्णपणे सुटली आहे. ती शुद्धीवर येताच तुझी नॉर्मल अमायरा असेल, असं म्हणून फादर आणि त्यांच्यासोबत डॉक्टर सिल्वा तिथून निघून गेले. पण अमायरा शुद्धीवर आल्यानंतर ती नॉर्मल वागणारी अमायरा असेल का अजून काही भयंकर, याची कल्पना मात्र कोणालाही नव्हती. आणि झालंही तसंच. खरंच अमायराची त्या प्रकरणातून सुटका झाली का, याचं उत्तर तर सगळ्यांना ती भयान रात्र उलटल्यावर मिळणार होतं. डॉक्टर सिल्वांनी मला सांगितलं, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अशी केस पाहिली होती ज्यात डॉक्टर असूनही आम्ही पेशंटवर दैवी उपचार करत होतो. त्यामुळे मी या पेशंटच्या केसमध्ये अधिक इन्व्हॉल्व होऊन चौकशी करत होतो. पण दुसऱ्या दिवशी मला कॉलवर जो भयंकर प्रकार कळला त्याने मी स्वतः मुळापासून हादरलो. मंदिरा यांनी मला सांगितलं, त्या दिवशी रात्री तुम्ही आणि फादर गेल्यानंतर मी रात्रभर अमायराजवळ बसून होते. त्या रात्री अमायरा खूप शांत झोपली होती. सकाळी उठल्यावर मी तिच्यासाठी ब्रेकफास्ट केला आणि तो घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेले. दार उघडून समोर पाहते तर अमायरा बेडवर उठून बसली होती. बेडच्या मध्यभागी मांडी घालून, हाताची घडी घालून,
मान खाली झुकवून बसली होती. साऱ्या केसांच्या बटा तोंडावर आलेल्या. मी तिला हाक मारली तशी अमायरा एका विचित्र लयीत गुरगुर करत मागे पुढे झुलू लागली. हे दृश्य पाहून मला थरकाप भरला आणि ज्याची भीती होती तेच झालं. तो परत आला होता की गेलाच नव्हता. माझ्या विचारांची तंद्री तुटली ती अमायराच्या भसाड्या आवाजाने. कुठं गेलाय तो हरामी? मला पळवायला आलेला काय? येऊ दे परत, यावेळी त्याची तिरडीच उठवतो. आणि अचानक स्वर बदलत समोर लहान मुलगा बसला आहे अशा आविर्भावात अमायरा बोलू लागली. तू रडू नको डिकरा, मी आहे ना, मी बघतो कोण आपल्याला इथून बाहेर काढतंय ते. आता जायचं ते हिला घेऊनच. शेवटचं वाक्य ऐकताच माझ्या हातातील नाश्त्याची प्लेट खाली पडली आणि मी जोरात अमायराच्या नावाने ओरडत तिला मिठी मारली. रडू लागले. उपाय केला होता पण अमायराची त्या आत्म्याच्या तावडीतून सुटका झाली नव्हती हे माझ्या लक्षात आलं. असेच दिवस जाऊ लागले. अमायरा स्वतः चर्चमध्ये येत नव्हती म्हणून मंदिरात तिच्यासाठी चर्चमध्ये जायची, अमायरासाठी प्रार्थना करायची. पण अमायराची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली. तिने खाणं पिणं टाकलं. दिवसभर एकटीच रूममध्ये बसून राहू लागली. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे आता तिला आजूबाजूचं भान राहिलं नाही. कुठेही कशीही बिना कपड्याची फिरू लागली. दररोज रात्री तिचं ओरडणं अधिक भयानक आणि वेदनेने भरलेलं असायचं. जणू रात्रभर कोणीतरी तिच्या शरीराचे लचके तोडत असावं. मध्येच तिच्या तोंडातून एक अनोळखी पुरुषी आणि कर्कश आवाज बाहेर पडायचा. ती माझी आहे, कुणी मला अडवू शकत नाही. तिचा जीव आणि शरीर दोन्हीही माझं आहे. मंदिराला तिची आई असूनही तिच्या जवळ बसताना हुरहुर भीती वाटायची. आणि अशात एके रात्री 3:12 सगळं संपलं असं वाटलं. खोलीत झिरोचा बल्ब जळत होता. अशा मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना मंदिराची कसल्याशा आवाजाने झोपमोड झाली. डोळे उघडून पाहिलं तर तिला अमायरा समोर उभी दिसली. तिचे केस विखुरलेले, डोळे लाल भडक आणि एकटक ती आरशाकडे पाहत होती. एका वेगळ्याच लयीत तिने आईला आरशाकडे बोट दाखवत विचारलं, आई, मला तिथून कोण बोलवतंय बघशील का? मंदिराने झटकन आरशात पाहिलं तर समोर आरशात एक पुरुष स्पष्ट उभा दिसत होता. पूर्ण नग्न अवस्थेत, 4 फूट उंचीचा, अंगकाठीने जाडा, पूर्ण काळा कुळकुळीत, करपलेला चेहरा, तांबडे वटारलेले डोळे, चपट नाक, तोंडावर काळी राख फासलेली. पण हे कसं शक्य होतं? आरशासमोर तर अमायरा उभी होती. म्हणजे अमायराच्या देहात जी शक्ती होती ती आरशात स्वतःचं अस्तित्व दाखवत होती. तो बोलवतोय ना मला, जायला हवं असं म्हणून अमायरा पुढे जायला निघाली. ती आरशाला स्पर्श करणार तोच मंदिरा तिला पकडायला धावली. पण अमायराच्या अंगाला स्पर्श करताच लाईटचा शॉक लागावा तसा एक जबरदस्त धक्का बसला. जणू मंदिराला कुणीतरी भिंतीवर फेकलं. काहीही झालं तरी अमायराने आरशाला हात लावायला नको या विचाराने मंदिराने बाजूचा रेडिओ आरशावर फेकून मारला. तसा तो आरसा खळकन आवाज करत फुटला. पण संकट टळलं नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. आरसा फुटताच अमायरा भयंकर चवताळली. तिने त्या फुटलेल्या आरशाचा एक तुकडा हातात घेतला आणि रागाने
दात ओठ खात ती मंदिराच्या अंगावर धावणार. तोच अचानक दारावर दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. मंदिरा जीव मुठीत घेऊन दरवाजाकडे पळाली आणि तिने पटकन दार उघडलं. दारात सावलकर काकू उभी होती. वयोमानामुळे काकूची झोप कमी झाली होती. अशात मध्यरात्रीच्या सुनसान शांततेत मंदिराच्या घरातून येणाऱ्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या काकूंना अघटिताची जाणीव झाली. मंदिरा काही सांगणार तोच काकू तिला बाजूला ढकलत घरात आल्या. समोर पाहतात तर हातात काचेचा तुकडा घेऊन अमायरा उभी होती. तिने स्वतःच्या हातावर, गालावर, छातीवर काचेने घाव केले होते. सारं शरीर लाल रक्ताने भिजलं होतं. आता अमायरा दात ओठ खात काकूकडे पाहत होती. तोच तिचं लक्ष काकूच्या हाताकडे गेलं. तसा अमायराचा पवित्रा बदलू लागला. ती भीत एक एक पाऊल मागे सरू लागली. असं काय होतं काकूच्या हातात? काकूला कळून चुकलं. अमायराच्या अंगात जे आहे ते देवपूजा, मंत्र, ताईत या सगळ्यांच्या पलीकडचं आहे. अगदी जीव घेणं. आणि म्हणून त्यांनी हातात आणलं होतं या सगळ्यांवर जालिम उपाय असणारं, भल्या भल्या भूताला, पिशाच्चाला वेठीस धरणारं अनुसया पुत्र गिरनार निवासी दत्तात्रय यांचे पवित्र भस्म. काकूने कसलाही विचार न करता अमायराच्या अंगावर झेप घेतली आणि तिच्या कपाळी भस्म फासलं. तशी अमायरा थरथरत जागच्या जागी कोसळली. मंदिराची अवस्था तर फार बिकट होती. तिला शांत करत काकू म्हणाल्या, मंदिरा, तुम्ही जिथे गेलात तिथे शक्ती आहे. पण या जगात एक जागा अशी आहे जिथे या साऱ्या ब्रह्मांडाचा गुरु बसलाय आणि ते म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यावर मंदिरा म्हणाली, आम्ही या सगळ्यांना नाही मानत. हे थोतांड आहे. दिखावा असतो हा फक्त. त्यावर काकू तिला म्हणाल्या, असं वाटत असेल तर ठीक आहे, पण एकदा त्यांच्या पायाशी येऊन तर बघ. तुमच्या चर्चमध्ये न झुकलेली शक्ती कदाचित दत्तगुरूंच्या पायाशी विलीन होईल. मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई म्हणून तू नक्कीच ब्रह्मांडाचा कोणताही नियम मोडू शकतेस. आणि हेही सिद्ध होईल का दत्तगुरू शक्ती आहे की थोतांड. जर तुझं म्हणणं खरं झालं तर मी स्वतः दत्तगुरूंची सेवा सोडून देईल. असं म्हणत सावलकर काकू मंदिराला समजवू लागल्या. पणजीपासून सुमारे 20-25 मैलावर भतग्राम, डिंचोली तालुक्यात सांखळी नावाचं गाव आहे. तिथं हे दत्त मंदिर आहे. या मंदिरामध्ये मानसिक आणि आरोग्यांच्या समस्यावर उपचार करण्याची चमत्कारिक शक्ती आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, सन 1878च्या सुमारास सांखळीत म्हाळू कामत नावाचा एक अत्यंत भाविक असा विठ्ठल भक्त राहत होता. त्याचा मुलगा लक्ष्मण हाही विठ्ठल आणि दत्तगुरू यांचा भक्त होता. नरसोबाच्या वाडीस जाऊन तो मनोभावे गुरुचरित्राची पारायण करायचा. परंतु ते गौंड सारस्वत असल्यामुळे वाडीचे पुजारी त्यांना त्रास द्यायचे. अशाच एका प्रसंगी त्याचे वडील कामत वाडीस गुरुचरित्र वाचन करत असताना त्यांना त्रास झाला. त्यांचं मन खिन्न झालं. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आणि त्याच रात्री भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत दिला, भक्ता, तू काळजी करू नकोस. तुला आमची सेवा करायची इच्छा आहे तर आम्हीच तुझ्या गावी येऊ. कामंतांच्या मनास कमालीचा आनंद झाला. सांखळीच्या येसू शेनवी बोंडके यांच्या पत्नीस मथुराबाईस सत्कृत्य करण्याची प्रेरणा झाली. नदीच्या अलीकडे गावठाणात अतिशय निर्जन आणि निरुपयोगी अशा जागेत एक औदुंबराचं झाड लावण्यात आलं. झाड टवटवीत होत आल्यावर
पार बांधण्याचं काम कामंतांनी सुरू केलं. ही जागा मुसलमानांची दफनभूमी होती, पण खोदकामात एक सोन्याचा छोटा नाग, रुपयांच्या पादुकांचा जोड, मारुतीची व गणपतीची पाषाण मूर्ती इत्यादी वस्तू तिथे सापडल्या. आणि मग सन 1879 पाराचं बांधकाम पूर्ण होऊन सांखळीच्या दत्तस्थानाचा प्रारंभ झाला आणि साक्षात दत्तमाऊली इथे अवतरली. ते नक्कीच तुझी पीडा हरतील. हे सारं ऐकताना मंदिराची तंद्री लागली होती आणि तिच्या मनात कुठेतरी आशेची पालवी फुटली. कारण आज पहिल्यांदा अमायरा शांत झोपली होती. ते तिच्या कपाळावर लावलेल्या दत्तगुरूंच्या भस्मामुळे. त्या रात्री काकू आणि मंदिरा दोघींनाही झोप लागली नाही. ही घटना मंदिराने डॉक्टर सिल्वा यांना सांगितली. त्यांचाही दत्तकृपेवर विश्वास नव्हताच. म्हणूनच ते याची देही याची डोळा देवाची परीक्षा घेण्यासाठी स्वतःहून यांच्यासोबत यायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळ्यांनी निघण्याची तयारी केली. योगायोग असा का आज अमायरा कमालीची शांत झाली होती. मंदिरा, डॉक्टर सिल्वा आणि काकू अमायराला घेऊन त्या मंदिरात आल्या. गाडीने मंदिराच्या आवारात प्रवेश करताच अमायरा कमालीची अस्वस्थ झाली. तिला दरदरून घाम फुटू लागला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ती आता मागे हटू पाहत होती. मंदिरात पाऊल टाकायला तयार होईना. तरी तिला तसंच जबरदस्तीने ओढत गुरुदत्तांच्या मूर्तीसमोर आणून उभं केलं. त्या क्षणी अमायराने अंग टाकून दिलं आणि धाडकन गुडघ्यावर बसली. दंडवत घातल्यासारखी जमिनीवर गडबडा लोळू लागली. जणू त्या पवित्र जमिनीतून तिच्या देहाला आगीचे चटके बसत असावे. अमायरा जमिनीवर नाक घासत भसाड्या आवाजात बोलू लागली. माफी असावी सरकार, माफी द्या. तुम्हाला कमी लेखून तुमच्या दारात येण्याची हिम्मत केली. माफ करा, पण या नरक यातना थांबवा. असं म्हणत जोरजोरात उड्या मारू लागली. स्वतःच्याच झिंजा ओढू लागली. गाल लाल होईपर्यंत थोबाडात मारू लागली. जणू तिच्या देहात आतून काहीतरी फुटत असावं. सुटका करा महाराज, आता आम्ही हे झाड सोडतो. अमायरा काकुळतीला येऊन विनवणी करू लागली. तेव्हा काकूने मंदिराला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्रजाप करायला सांगितला. पुजाऱ्यांनी अमायरासमोर धूप पेटवला. मंदिरा हात जोडून मनातून दत्तस्मरण करू लागली. डॉक्टर सिल्वा सांगतात, मी समोर जे घडताना पाहत होतो ते अविश्वसनीय असलं तरी त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे माझ्याकडे कोणताच मार्ग नव्हता. नकळत माझेही हात त्या अमोघ शक्तीपुढे जोडले गेले आणि मुखातून दत्त दत्त गुरुदेव दत्त हे शब्द बाहेर पडू लागले. धुपाच्या सुगंधाने अमायराचा जीव गुदमरू लागला. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली आणि अचानक डोळे फिरले. अमायरा किंचाळत उभी राहिली. आता तिचा आवाज पूर्णपणे वेगळा झाला. ती वेडीपिशी झाली. हे पाहून पुजाऱ्यांनी मंत्रघोष जोरात सुरू केले. धुपाचा धूर वाढवला, घंटानाद वाढवला आणि अमायरा स्वतःचं डोकं भिंतीवर आपटू लागली. कानावरती हात ठेवून ओरडू लागली, बंद करा, बंद करा. पण मंत्र थांबले नाहीत आणि अचानक एक प्रचंड भयानक हंबरणारा आवाज निघाला. गाभाऱ्यातील वातावरणात थंड धुक्याचा वारा फिरला आणि त्या क्षणी अमायरा धाडकन जमिनीवर कोसळली. काही मिनिटं शांतता पसरली आणि 5व्या मिनिटाला अमायरा स्वतःहून उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती अतिशय थरथरत्या आवाजात मंदिराजवळ येऊन म्हणाली, मम्मी, आपण इथे काय करतोय?
आम्ही कोणीच काही बोलू शकलो नाही. पण त्या क्षणी दत्तात्रयांच्या अगाध लीलेचा अनुभव आम्हा सर्वांना आला. दत्त महाराजांनी तिला वाचवलं. त्यानंतर मंदिराने मनोभावे दत्तसेवा स्वीकारली आणि अमायरालाही सत्य परिस्थिती सांगत तिलाही दत्तसेवेत रुजू केले. डॉक्टर सिल्वा सांगतात, खोटं बोलणार नाही, पण या प्रकारानंतर मी स्वतःही मनातून कुठेतरी दत्तचरणी लीन झालो. कारण मला कळून चुकलं, जिथे दत्त महाराजांची कृपा असते तिथे भूत प्रेताचं सामर्थ्य राखेत मिळतं. पण ज्याच्यावर दत्ताची नजर रागवते त्याचा बचाव कोणताही देव करू शकत नाही. कारण दत्त महाराजांचा दरबार न्याय करतोच. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की महाराजांनी आम्हाला त्यांच्या चरणी बोलवलं. कारण दत्तांची कृपा प्रकाशासारखी आहे. ज्यांना तो प्रकाश सहन होत नाही ते कायम अंधारात हरवतात. दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.